आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पावसाळी अधिवेशनाची। आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। महायुती सरकारचं अखेरचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता मात्र आहे। पुणेकर अपघात, ड्रग्सचे मुद्दे या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे। तर अतिवृष्टी, दुष्काळ या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची ही शक्यता आहे। आरक्षण, सीईटी हे घोळ या मुद्द्यांवरती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करण्याची ही शक्यता आहे। त्यामुळे आज विधिमंडळात कुठले मुद्दे गाजणार आणि कुठले मुद्दे तापणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे देखील मुद्दे तितकेच महत्त्वाचे आणि गाजणारे असणार आहेत। अनेक महत्त्वाचे मुद्दे घेऊन विरोधक हे सभागृहामध्ये हे मुद्दे गाजवताना पाहायला मिळतील। तर आपण बघतोय अधिवेशनातले हे मुद्दे गाजणार आहे। मराठा ओबीसी आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, नीट परीक्षा रद्द, पोलीस भरती रद्द, परीक्षेचा घोळ आणि पेपर फुटी, पुणे हिट अँड रन प्रकरण, पुण्यातील अंमली पदार्थ आणि शक्तीपीठ महामार्ग, दुधाला कमी भाव, बोगस बियाणं आणि जास्त दरामध्ये होणारी बियाण्यांची विक्री, तर पीक कर्ज, बेरोजगारी, अटल सेतूला पडलेल्या भेगा हे सगळे मुद्दे अधिवेशनात गाजणार आहेत। पावसाळी अधिवेशन हे वादळी ठरण्याची चिन्हच जास्त पाहायला मिळतात। अधिक माहिती घेऊयात। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत जे घेऊन विरोधक चांगलेच आक्रमक होताना पाहायला मिळतील। अनेक मुद्द्यांवरती विरोधकांची रणनीती सुद्धा ठरलेली असेल, काय अधिक माहिती? प्रज्ञा, महायुतीचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे, पावसाळी अधिवेशन, कारण का ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे। मात्र त्याआधी हे त्यांचं शेवटचं जे अधिवेशन असणार आहे ते वादळी ठरण्याची शक्यता आहे, कारण का विरोधकांकडे अनेक मुद्दे आहेत ज्याच्यावरून ते सत्ताधारी पक्षांना घेराव घालणार आहेत। काल चहापाण्याच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकताना ज्या वेळेला त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले की कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती घेराव घालू शकतात। खरं तर अनेक मुद्दे आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा प्रश्न आहे, पुणे हिट अँड रनचं प्रकरण आहे, त्याला जी अल्पवयीन मुलाला जामीन मिळाली ते एक प्रकरण आहे, पुण्याचं ड्रग्स प्रकरण आहे, नीट पेपर फुटीचा प्रश्न आहे। त्यामुळे अनेक मुद्दे आहेत ज्यावरून विरोधक जे आहेत ते सत्ताधाऱ्यांना घेराव घालण्याच्या तयारीत आहेत। मुंबईचे जर आपण विषय पाहिले तर विशेष करून कालच जी घटना घडली आहे महालक्ष्मी रेसकोर्सचा, तो देखील आज मुद्दा उपस्थित करण्याच्या तयारीत विरोधक आहेत। प्रामुख्याने उद्या जो अतिरिक्त अर्थसंकल्प आहे तो सादर केला जाणार आहे। दोन्ही सभागृहांमध्ये 12 जुलैपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे आणि आज त्याचा पहिला दिवस आहे। त्यामुळे आज विरोधक नक्कीच आक्रमक होण्याची शक्यता आहे। जवळपास सकाळी 9:30-10 वाजता महाविकास आघाडी नेत्यांची बैठक विरोधी पक्ष नेत्याच्या दालनामध्ये होणार आहे आणि आज सभागृहामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे प्रामुख्याने उपस्थित केले जातील यावरती चर्चा केली जाणार आहे। त्याशिवाय पायऱ्यांवरती देखील आंदोलन विरोधक करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे अनेक विषयांसह सत्ताधाऱ्यांना घेराव घालण्याच्या तयारीत विरोधक आले आहेत। तर दुसरीकडे सत्ताधारी देखील तितक्याच तयारीमध्ये विरोधकांना उत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत। काल चहापाण्याचा ज्या वेळेला कार्यक्रम झाला आणि पत्रकार परिषद झाली त्यानंतर जे सर्व मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहेत विरोधकांकडून, त्याला कशा प्रकारे उत्तर द्यायचं या सगळ्याची तयारी, सभागृहामध्ये कसं उत्तर द्यायचं ह्या सगळ्याची तयारी आता महायुतीच्या नेत्यांकडून देखील करण्यात आली आहे। त्यामुळे आज आणि 12 जुलैपर्यंत जे हे पावसाळी अधिवेशन सुरू राहणार आहे त्यावरती विरोधक कशा प्रकारे हल्लाबोल करतायत आणि सत्ताधारी कशा प्रकारे त्याला खरं तर प्रत्युत्तर देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। राज्यातले अनेक मुद्दे आहेत का, कारण का मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा एक मोठा मुद्दा या अधिवेशनामध्ये उपस्थित होण्याची शक्यता आहे। कारण का गेल्या अधिवेशनामध्ये 10% आरक्षण देऊ केलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, परंतु ते अंमलात आणलं गेलं नाहीये। त्यामुळे ह्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून देखील विरोधक चांगलेच आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतील। प्रज्ञा, नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।